गेल्या 2 दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा मोठी वाढ। तर सोयाबीनचे दर पुन्हा पार करणार 8,000 रुपयांचा टप्पा। राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण। तर राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर पुन्हा 7,200 रुपये पार। सोयाबीनच्या बाजारामध्ये पुन्हा मोठा भूकंप त्या ठिकाणी येणार आहे, ज्यामुळे थेट आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांची झोप सुद्धा त्या ठिकाणी आता उडणार आहे। सध्याची परिस्थिती जर का आपण पाहिली तर सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रामध्ये तब्बल 39% घट आतापर्यंत त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे। यंदा मान्सून हा उशिरा सुरू झाल्यानं सोयाबीनच्या पेरण्यांना याचा मोठा फटका बसलाय। याशिवाय सोया मिल्समध्ये देखील सोयाबीनचा तुटवडा आहे, त्यामुळे व्यापारी चढ्या दराने सोयाबीनची सध्या खरेदी करत आहे। याशिवाय सोयाबीनची आवक देखील मार्केटमध्ये त्या ठिकाणी घटलेली आहे। सोयाबीनची आयात असेल, सोयाबीनचे जी काही सध्याची परिस्थिती असेल, या सर्वच पार्श्वभूमीवरती सोयाबीन दराचं गणित नेमकं कसं असणार आहे याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यात व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती जर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, सोयाबीनच्या बाजारभावाचं गणित हे सोयाबीनची आवक असेल, सोयाबीनचं लागवड क्षेत्र असेल, सोयाबीन असेल, सोयाबीन तेल असेल, या सर्व गोष्टींवरती याची बाजारभाव त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्याला आपण जर का पाहिलं तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत त्यामध्ये हिंगणघाट असेल, लातूर असेल, जालना असेल, अकोला असेल, याशिवाय निलंगा असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला जवळपास 7,200 रुपयांच्या वरती सध्याला बाजारभाव मिळतोय। गेल्या 2-3 दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये साधारणतः 150 ते 200 रुपयांची वाढ त्या ठिकाणी पुन्हा एकदा दिसून आलेली आहे। या भाववाढीमागचं सर्वात पहिलं आणि प्रमुख कारण म्हणजे लागवड क्षेत्रामध्ये झालेली घट। केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यात यंदा मान्सून उशिरा सक्रिय झाल्यामुळे पेरण्यांना मोठा फटका बसलाय आणि 5 जुलैपर्यंतची परिस्थिती जर आपण पाहिली तर 2026ची 4.78 दशलक्ष हेक्टरवरती सध्या त्या ठिकाणी लागवड आहे आणि ही लागवड जवळपास 39.6% घटली आहे। त्यामुळं सोयाबीनचं उत्पादन कमी होण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे। शिवाय दुसरं कारण म्हणजे सोयाबीन, आता सोयाबीनच्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव देखील गेल्या 4 वर्षातील सर्वोच्च पातळीवरती त्या ठिकाणी आहे, म्हणजे 66,000 रुपये प्रति मेट्रिक टनवरती त्या ठिकाणी पोहोचलेत। आणि याचा परिणाम असा झाला आहे की भारतीय बाजारपेठेमध्ये अचानक भाव वाढल्यामुळे निर्यातदारांनी तब्बल 2500 मेट्रिक टनाचे सोयाबीनचे जे काय सौदे आहेत ते त्या ठिकाणी रद्द केले आहेत। याशिवाय भारताला जर स्वतःची गरज भागवण्यासाठी आफ्रिकन देशामधून मग त्या ठिकाणी नायजेरिया असेल, बेनिन असेल किंवा टोगो असेल, इथून त्या ठिकाणी नॉन जीएम सोयाबीन जे काय आयात करावं लागत आहे। सप्टेंबर 2026 पर्यंत ही जी काय आयात आहे ती 8 लाख टनावरती जाण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर सोया मिल्स जे काय सोयाबीन प्रोसेसिंग प्लांट आहे त्यांची अवस्था देखील सध्या त्या ठिकाणी खूपच बिकट आहे। गाळपासाठी कच्चा माल जो काय आहे तो सध्या उपलब्ध नसल्यामुळे अनेक मिल्स कमी क्षमतेने चालत आहे। मिल्सला चढ्या दराने सोयाबीन खरेदी करावं लागत असल्याने बाजारामध्ये स्पर्धा वाढली आणि पर्यायानं जे काय बाजारभाव आहे ते आता भडकलेत, किंबहुना बाजारभाव हे त्या ठिकाणी स्थिर आहेत। आता अशा ज्या काही परिस्थितीत आहे तर शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे? आता आजच्या ताज्या आकडेवारीनुसार जुलै 2026च्या जे काय NSDXचे वायदा बाजार आहेत, जे सोयाबीनचे स्पॉट रेट आहे ते 7,150 ते 7,300 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सध्या त्या ठिकाणी चालू आहे। तर महाराष्ट्रातील बाजार समित्यांचा विचार जर केला तर यामध्ये जे काही किमान बाजारभाव आहे ते 5,500 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान आहे। सरासरी दर 7,200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि जो काही उत्कृष्ट सोयाबीनला बाजारभाव मिळतोय तो 7,500 ते 7,800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान त्या ठिकाणी सध्याला मिळत आहे। तज्ज्ञांचा आपण जर का अंदाज जाणून जर घेतला तर नवीन बाजारात नवीन जे काय पीक आहे ते बाजारामध्ये येण्यासाठी किमान अजून 2.5 ते 3 महिने आहेत। म्हणजे ऑक्टोबर अखेर हे पीक त्या ठिकाणी बाजारामध्ये येईल, तोपर्यंत बाजारात पुरवठ्याची जी काही टंचाई आहे ती त्या ठिकाणी जाणवत राहील। त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आणखी तेजीत राहतील असा अंदाज त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासक व्यक्त करत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जे काय सर्व सोयाबीन आहे ते एकदम न विकता टप्प्याटप्प्यानं जर का बाजाराचा अंदाज घेत विक्री जर केलं तर साधारणतः 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान मिळणारा जो काय भाव आहे हा भाव तुम्हाला मिळू शकतो आणि तुमच्या पदरामध्ये नफा हा त्या ठिकाणी पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात आज सोयाबीनला बाजारभाव काय मिळतोय, तुम्हाला काय वाटतं? सोयाबीन दर हे 8,000 रुपयांचा टप्पा ओलांडतील का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर माहितीपूर्ण जर वाटला असेल तर आपल्या शेतकरी ग्रुपमध्ये जरूर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।